सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। शास्त्री नगर परिसरातील शंकरलिंग मंदिरात काल सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी सुरू होती। सायंकाळी ठरलेल्या वेळेनुसार भगवान शंकराची विधिवत अभिषेक पूजा करण्यात आली। त्यानंतर वेद मंत्रांच्या उच्चारात रुद्राभिषेक पार पडला। मंदिरात उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी पूर्ण केले। रुद्राभिषेकानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले। महाआरती दरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले। घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चार यामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती। या धार्मिक सोहळ्यासाठी महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली होती। सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या। तसेच भक्तांना प्रसादाचेही वितरण करण्यात आले। एकूणच शास्त्रीनगर येथील शंकरलिंग मंदिरात कालचा धार्मिक सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून
पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान, गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.